दुसरी आई. एकदा एका गरोदर पत्नीने मोठ्या उत्सुकतेने आपल्या पतीला विचारले, आपल्याला काय होईल? काय अपेक्षा आहे तुमची? मुलगा की मुलगी? तुम्हाला काय वाटतं? त्यावर पती म्हणाला, जर आपल्याला मुलगा झाला तर मी त्याचा अभ्यास घेईन, त्याला गणित शिकवीन, त्याच्याबरोबर मी मैदानावर खेळायला पळायला पण जाईन, त्याला मासे पकडायला पोहायला शिकवीन, अशा अनेक गोष्टी मी त्याला शिकवीन. हसत हसत बायकोने यावर प्रतिप्रश्न केला, आणि मुलगी झाली तर? यावर पतीने खूप छान उत्तर दिले, जर आपल्याला मुलगी झाली तर मला तिला काही शिकवावेच लागणार नाही. पत्नीने मोठ्या कुतूहलाने विचारले, का असे का? पती म्हणाला, मुलगी म्हणजे जगातील एक अशी व्यक्ती आहे की तीच मला सगळं शिकवेन. मी कसे आणि कोणते कपडे घालावेत, मी काय खायचं, काय नाही खायचं, कसं खायचं, मी काय बोललं पाहिजे आणि काय नाही बोलायचं, हे सारं ती मला पुन्हा एकदा शिकवेल. थोडक्यात जणू ती माझी दुसरी आई होऊन माझी काळजी घेईन. मी आयुष्यात काही विशेष कर्तृत्व नाही केलं तरी मी तिच्यासाठी तिचा आदर्श हिरो असेन. एखाद्या गोष्टीसाठी मी जर तिला नकार दिला तर तोही आनंदाने समजून घेईल. पती पुढे म्हणाला, तिला नेहमी असं वाटत राहील की माझा नवरा माझ्या वडिलांसारखाच असला पाहिजे. मुलगी कितीही मोठी झाली तरी तिला वाटतं की बाबांची मी छोटीशी आणि गोड भावलीच आहे. माझ्यासाठी ती अख्ख्या जगाशी वैर पत्करायला तयार होईल. यावर पत्नीने पुन्हा हसून विचारले, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं का की फक्त मुलगीच ह्या सर्व गोष्टी करेन आणि मुलगा तुमच्यासाठी काहीच करणार नाही? यावर नवरा समजुतीच्या स्वरात म्हणाला, अगं तसं नव्हे ग, कदाचित हे सगळं माझा मुलगाही माझ्यासाठी करेल, पण त्याला हे सगळं शिकवावं लागेल. मुलींचं तसं नाही. मुली या जन्मात हे सगळं शिकून जन्माला येतात. एक वडील म्हणून तिला माझा आणि मला तिचा नेहमीच अभिमान वाटेल. निराशेच्या स्वरात पत्नी म्हणाली, पण ती आपल्यासोबत आयुष्यभर थोडीच राहणार आहे. यावर आपले पाणावलेले डोळे पुसत पती म्हणाला, हो तू म्हणते ते खरे, ती आपल्यासोबत नसेल, पण जगाच्या पाठीवर ते कुठेही गेली तरी मला काही फरक पडणार नाही, कारण ती आपल्यासोबत नसली तरी आपण मात्र तिच्यासोबत असू, तिच्या हृदयात, तिच्या मनात कायमचे, अगदी तिच्या शेवटच्या श्वासापर्यंत. कारण मुली ह्या परीसारख्या असतात, त्या जन्मभरासाठी आपुलकी, माया आणि निस्वार्थ प्रेम घेऊनच जन्माला येतात. समाप्त. धन्यवाद.